कदाचित नागपूरला बदली करून घेतली, कारण का सोलापूरवर जे कोणी अधिकारी आहेत, कलेक्टर लेवल असेल, SP लेवल असेल, CO लेवल असेल, म्युन्सिपल कमिशनर असतील, सगळ्यांवर प्रचंड दबाव आपल्याला दिसून येतोय. हातबळ झालेत अधिकारी. खरं तर मला अधिकाऱ्यांचा वाईट वाटतंय की एवढ्या संविधानाची शपथ घेऊन एवढे कष्ट करून इथपर्यंत येतात, कष्ट करून, आणि राज्यकर्त्यांच्या दबावामुळे, एका ठराविक विचारसरणीमुळे ह्यांच्यावर प्रचंड दबाव आणि प्रेशर की विरोधी पक्षाचं काम करू नका, आणि त्या गोष्टीला प्रत्येक एक करून हे अधिकारी बिचारे बळी पडतात. आम्ही अधिकाऱ्यांच्या बाजूने बोलतोय, पण पूर्ण सिस्टीमच अशी खराब झाली आहे की अधिकाऱ्यांचा रिस्पेक्ट राहिला नाही. ते गव्हर्नमेंट शासनाचे नौकर म्हणून काम करायला लागलेत, आणि या गोष्टीचा मी त्या ठिकाणी निषेध करते. अनेक दिवसापासून DPDC, खासदारांची DPDC निधी प्रलंबित आहे. ह्यांची समाज एवढी छोटी आहे की जेव्हा DPDCची निधी अडवतात तेव्हा ती माझी वैयक्तिक निधी अडवत नाही. प्रत्येक गाव ज्यांनी मतदान केलंय काँग्रेससाठी त्या गावातल्या शेतकऱ्याची निधी अडवत आहे. कुठे DPची, कुठे रस्त्याची, कुठे गटाराची, कुठे समाज मंदिराची. प्रत्येक गावातला शेतकरी हा आतुरतेने वाट बघतोय की आमची कामं कधी मंजूर होत आहे. मग हा सरकारकडून, पालकमंत्र्यांकडून होणारा खूप मोठा पाप आणि अन्याय आहे आमच्या शेतकऱ्यांवर. कारण का इथे NVAचे खासदार असल्यामुळे, काँग्रेसचे खासदार असल्यामुळे जाणून बुजून ही निधी अडवण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांशी जेव्हा मी फोनवर बोलते तेव्हा ते म्हणतात की मॅम आप समझ सकते हो ना हमारे ऊपर कितना प्रेशर है. मला मी नाव घेऊ इच्छित नाही, पण हे प्रेशर आहे, हा दबाव आहे. आज मी या पत्राद्वारे, कलेक्टर नवीन आले तामिळनाडूचे, संविधानाची शपथ घेऊन प्रचंड कष्ट करून इथपर्यंत पोहोचले, त्यांना मी निवेदन देते. 15 दिवसात आमच्या DPDCची, आमच्या शेतकऱ्याची, आमच्या कष्ट करणाऱ्या गावकऱ्याची निधी जर मंजूर करून दिली नाही तर आम्ही आंदोलन आणि किंवा अमरण उपोषणाचा या ठिकाणी इशारा देणार. आम्ही 15 दिवस देत आहोत, नाहीतर सगळ्या गाव, आज तुम्हाला काहीच नाही, ह्याच्यापेक्षा दुप्पट त्रिप्पट प्रत्येक गावातून लोक येऊन माझ्यासोबत त्या ठिकाणी अमरण उपोषणावर बसणार आहेत, जोपर्यंत यांची DPDCची निधी मंजूर होत नाही तो. लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.